तर महत्त्वाची बातमी आहे, भंडाऱ्यातील जवाहर नगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला। या स्फोटामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे भंडाऱ्यामधून। भंडाऱ्याच्या जवाहर नगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळते आणि या स्फोटातील मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता, तशी भीती आता व्यक्त केली जाते। दरम्यान हा स्फोट नेमका कशाने झाला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये। मात्र जवाहर नगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला। स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। तर भंडाऱ्यामधील हीच ती आयुध निर्माण कंपनी आणि याच कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे। या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं देखील कळतं आहे। इतकंच नाही तर हा स्फोट इतका भीषण आहे की यामध्ये मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। भंडाऱ्याच्या जवाहरनगर परिसरामध्ये ही आयुध निर्माण फॅक्टरी आहे आणि याच फॅक्टरीमध्ये, याच कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। मात्र स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन नुमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, काय अधिक माहिती? नक्कीच भंडारा आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे। सकाळी 11 वाजता हा स्फोट झाला आणि स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंत तो आवाज जो आहे तो ऐकू आलेला आहे। गजानन, यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण करूया। मात्र भंडाऱ्यातील जवाहरनगर परिसरामधील या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालाय। 11च्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत गजानन यांच्याकडे। गजानन, नक्कीच भंडारा येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याची भीषणता इतकी मोठी होती की जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज जो आहे तो जात होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्फोटामध्ये 4 ते 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। नक्कीच। तर गजानन, यांचा आवाज पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। धन्यवाद गजानन। तर या स्फोटामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते।